हे प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतं आणि याचे फायदे सांगायची गरजच नाही. चला याला स्टोअर कसं करायचं तेच आपण आज जाणून घेऊया. तर आलं आणल्यानंतर बऱ्याच जणांची एक तक्रार असते की आलं फ्रीजमध्ये पण ठेवलं तर बुरशी लागते आणि वरती जरी ठेवलं तर ते लवकर खराब होतं. तर यासाठी करायचं का, जेव्हा पण आपण मार्केटमधून अद्रक आणतो त्यावेळेस त्याला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि 10 ते 5 मिनिटं आधी पाण्यात त्याला भिजत ठेवायचं आणि मग छान असं धुवून घ्यायचं आहे. याच्याने होतं काय, ज्या आल्याला जी माती लागलेली असते तर ती निघून जाते. आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं, आपण जसं मार्केटमधून आलं आणलं की ते लगेच तसंच आपण फ्रीजमध्ये ठेवतो किंवा बिना फ्रीजचं देखील स्टोअर करतो. तर याच्याने होतं काय, जे आल्यावरती माती असते ना त्यामुळे आल्याला पटकन बुरशी लागते आणि आलं जास्त दिवस आपलं टिकत नाही. तर त्यासाठी करायचं काय, जसं आपण मार्केटमधून आलं आणलं की त्याला लगेचच वॉश करायचं आणि छान मस्त एका सुती कापडावर टाकून छान पुसून घ्यायचं, नाहीतर हवेमध्ये मस्त सुकून द्यायचं आणि मग त्याला स्टोअर करायचा. तुम्ही आलं महिनाभर देखील स्टोअर करू शकता, तेही बिना फ्रीजचं, आणि फ्रीजमध्ये देखील तुम्ही असंही स्टोअर करून घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आल्याच्या या ज्या खाचा असताना तर त्या अशा तोडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून या खाचांची जी माती असते ती देखील व्यवस्थित निघून जाते आणि आलं अगदी स्वच्छ होऊन जातं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही आलं स्टोअर कराल तर तुमचं आलं अगदी महिनाभर टिकेल आणि अजिबातच बुरशी लागणार नाही किंवा खराब होणार नाही आणि छान असं आलं तुम्ही स्टोअर करून घेऊ शकता. चला, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.